तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर नगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत सगळेच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। मात्र असं असलं तरी खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच आहे। त्या दोघांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला जातोय। श्रीरामपुरातील जातीय समीकरण ही या निवडणुकीत महत्त्वाची असतील, कारण यात मुस्लिम मतदारांची संख्याच जवळपास 18,000 इतकी आहे। नगर म्हटलं की बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, हेमंत ओगले यांची प्रतिष्ठाही आलीच। त्यामुळे हे मतांचं विभाजन कुणाच्या पथ्यावर पडणार पाहूयात प्रशांत शर्मा यांच्या आमच्या प्रतिनिधींच्या रिपोर्टमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातली महत्त्वाची आणि नेहमीच काँग्रेसचा झेंडा फडकावणारी श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सुरू झालेली आहे। श्रीरामपुरात वाढती गुन्हेगारी, वाढतं गुन्हेगारांचं उदात्तीकरण आणि त्याचबरोबरीने नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील विविध प्रश्न, सतावणारे प्रश्न आणि गेल्या काही दिवसात श्रीरामपूरमध्ये झालेले अतिक्रमण मोहीम ह्यामुळे झालेल्या विस्थापितांचा प्रश्न, त्याचबरोबरीने घराणेशाही आणि सगळ्याच पक्षात पडलेली फूट या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती पार पडते। यंदा श्रीरामपूरकर कोणाच्या हातात सत्ता देतात आणि कोणाचा झेंडा नगरपालिकेवर फडकतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काँग्रेसबरोबर राहिलेले श्रीनिवास बियाणी आता भाजपात सामील झाले आहेत आणि भाजपाकडून ते थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे। श्रीनिवासजी, काय सांगाल? ही निवडणूक आहे, गेल्या अनेक वर्षाचा तुमचा अनुभव आहे, पण ही निवडणूक काहीतरी वेगळी वाटते। केंद्रात भाजपाचे सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री आहेत, आमचे पालकमंत्री देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि आत्ता गेल्या 2-3 वर्षात पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे गावामध्ये, त्यातून जो विकास झालेला आहे त्यावर श्रीरामपूरची जनता अतिशय समाधानी आहे। त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या युतीचे सर्व उमेदवार हे मोठ्या फरकाने विजयी होतील याचा मला आत्मविश्वास आहे। खरंच ससाने ते यंदा पुन्हा काँग्रेसचा पंजा घेऊन नगरपालिका निवडणुकीत उतरलेला आहे। करण दादा, काय सांगाल? इतके वर्षे काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे, काय प्रश्न श्रीरामपूरकरांचे अजूनही सतावत आहे? श्रीरामपूरचा इथून मागच्या काळामध्ये एक नावलौकिक होता की राज्यामध्ये अग्रगण्य असलेली नगरपालिका स्वर्गीय ससानी साहेबांच्या काळात होती, परंतु मागच्या 9 वर्षाच्या काळामध्ये या गावाची अधोगती झालेली आहे। ज्या काही सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाल्या होत्या, पाणी पुरवठा असेल किंवा स्वच्छता असेल किंवा रस्ते असतील, याची दुरावस्था झालेली आहे आणि म्हणून आमच्याकडे एक विजन आहे की या श्रीरामपूरला पुन्हा एक राज्यामध्ये अग्रगण्य असे शहर करायचे। समाजवादी पार्टीतर्फे जोएब जमादार जे आहेत ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे उभे आहेत। जोएबजी, काय सांगाल की नगराध्यक्षपदासाठी तुम्ही एकमेव मुस्लिम उम्मीदवार आहात आणि त्यात समाजवादी पार्टी? पहली मर्तबा ऐसा चांस आया है कि मुस्लिम समाज का कैंडिडेट खड़ा है और हम जो खड़े हैं हम सिर्फ और सिर्फ काम की वजह से खड़े। हमको काम करना है क्योंकि अभी तक जिन्होंने यहाँ पर 50-50 साल से सत्ता भोगे, इन्होंने सिर्फ उनके खुद को घर भरे लेकिन गांव का विकास नहीं करे। मैं आपके ज़रिए से उनको बताऊंगा कि हम जो खड़े हैं ना, ये हम हमारी काम की बुनियाद पे खड़े हैं और हमारे को खड़े करने वाले ऐसी हमारी गरीब जनता है और हमारे को सपोर्ट करने वाले गरीब जनता है। प्रकाश चित्ते आपल्याबरोबर आहेत। प्रकाशजी, काय सांगाल की काय विजन घेऊन तुम्ही श्रीरामपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे? नाही, आम्ही आहे ना श्रीरामपूरमध्ये हिंदुत्वाचं, सुरक्षेचं आणि विकासाचं विजन घेऊन या नगरपालिका निवडणुकीमध्ये आलेलो आहे। काय हिंदुत्व आमचा ब्लड ग्रुप आहे आणि गावातल्या आया बहिणींची सुरक्षा, लोकांच्या मालमत्तेची सुरक्षा, लोकांच्या जीवनाची सुरक्षा, जीवन, मालमत्ता आणि आया बहिणींची इज्जत, या 3 गोष्टीची सुरक्षा आणि विकास या आधारावर आम्ही या ठिकाणी प्रचार करतोय। उद्धव ठाकरे शिवसेनेकडून अशोक मामा थोरे जे आहेत हे निवडणूक लढवत आहेत। मामा, काय सांगाल की पहिले म्हणजे की तुम्ही उमेदवारी करण्याचा का निर्णय घेतला? कारण तुमच्या मित्र पक्षाचा उमेदवार आहे। पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश दिला की निवडणुकीमध्ये आपलं
अस्तित्व कायम राहिलं पाहिजे. आपला पक्ष स्वतंत्र आहे. आघाडी जरी असली तरी आपण काही कारणासाठी आपण एकत्र काम करत असलो तरी निवडणुकीमध्ये आपलं अस्तित्व टिकण्यासाठी आपण निवडणुका केल्या पाहिजे. आणि म्हणून मला सांगितलं तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवा. म्हणून मी या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहे. श्रीरामपूरच्या नगरपालिकेची निवडणूक चालू आहे. काय वातावरण आहे, काय विकासाचे प्रश्न आहे? नाही, विकासाचा प्रश्न काही नाही, वातावरण चांगलं आहे. होऊन काय काय अडचणी आहे? काय अडचणी काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. श्रीरामपूरचा विकास झाला पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे फक्त. आता मग काय वाटतं तुझ्या दृष्टिकोनातून, नजरेतून विकास काय आहे? काय आता हेच श्रीरामपूरचे रस्ते बिस्ते पाणी विणी बाकी दुसरं. श्रीरामपूरचा विकास, जे दुकानं उठवले त्यांना दुकानं, रस्त्याचे कामं हे महत्त्वाचे. कोणतंही सत्ता येऊ, भाजप येऊ, काँग्रेस येऊ, शिवसेना येऊ, आम्हाला मागणी एकच, इस्तापितचे दुकानं, रस्त्याचे कामं, पाणी सुरक्षित, जे महिलांवर जे हे होतं आहे गुंडगिरी वाढती त्याच्यावर आळा पाहिजे. बस एवढंच मागणी. जो बी